थांबानं. हाय हॅलो नमस्कार. आपल्या आजच्या अजून एका छान अशा व्लॉग मध्ये पुन्हा एकदा सगळ्यांचं मनापासून वेलकम. तर आजचा व्लॉग खूप स्पेशल असणार आहे, कारण आज माझ्या स्पेशल पर्सनचा बर्थडे आहे. तर स्पेशल पर्सन बघा झोपलं तिथं, आणि त्यांचं स्पेशल हे आमचं पिल्लू आहे ना, आम्हाला काहीच व्हॅल्यू नाही. तर आज आहे यांचा बर्थडे आणि आम्ही घरच्या घरी छोटंसं सेलिब्रेशन करणार आहे. जेवायला बाहेर जाऊ, पण बाकी सेलिब्रेशन वगैरे काय नाही, फक्त केक कट करणार आहोत. तर चला, अगोदर दीदींचे आयब्रो करून द्यायचेत मला, नाही तर दीदी मी जाते नंतर विसरून, आणि मग दीदींना येतो राग. तर ती काय बघत बसली? केक केक नको फ्रीज मध्ये ठेव बेटा, आता आपण कट करून घेऊया, परत उशीर होईल जेवायला. मग दीदी चला, तुम्ही कुठं बसणार? आयब्रो करायलाच धागा घेऊन आले. बसता कुठं? खुर्ची नाही, आता गेली वर. इस पे और टेका कहाँ देंगे? हाँ मैं जाऊंगी कहाँ और फिर मम्मी पीछे। मैं पीछे कैसे जाऊंगी? अरे तू ऐसे करेगी और मम्मी ऐसे से जो भी करना करेगी। ऐसे थोड़ी ना होता है, ऐसे लेटना पड़ता है. लेना पड़ता है तो हे आपला हा बल्ब जरा जास्तच लाईट झालाय, असं नाही वाटत का? कमी झालाय, उजेड येत नाही एवढा. बघा, कमीच झालाय. त्याला काय झालंय काय माहिती. ऐसे अच्छा लग रहा है कैसे? हाँ, इतनी सारी लाइटें चालू की तब जाके. चला दी, एक काम करा, झोपा तुम्ही माझ्या मांडीवर. आमच्या दीदींचं नेहमी असंच असतं, जेव्हा घाई असते ना, खूप घाई, तेव्हा त्यांना आयब्रो करायचे असतात. आणि दिवसभर आम्ही दोघी घरातच होतो, तरी पण मला बोलल्या नाही. आणि आता जायच्या टायमाला बरोबर ह्यांना आयब्रो करायच्यात, म्हटलं असू द्या, करून देऊया. पटकन आयब्रो करून दिल्या, त्यांच्यानंतर लगेच स्टार्ट केलं आणि त्यांना औक्षण करून घेतलं. साधा सिंपल सोबा घरच्या घरी असा आम्ही बर्थडे सेलिब्रेट केला. फार काही म्हणजे कोणाच्याच बर्थडेला जास्त काही करत नाही, मलाच आवडतच नाही. मेन तर मुलांच्या पण बर्थडेला तेवढं काही नसते करत, मी घरच्या घरीच करतो आम्ही. तुला पण करायचं? बॉईज नाही करते बेटा, ओले पिल्या. नाही चालतंय, चावल आ गए नीचे। काय नाही होत. कापा, कट करा, दे बेटा चाकू. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे पप्पा, बर्थडे टू यू. केक कट झाला आणि लगेचच बसून सगळ्यांनी खाऊन घेतला. खरं तर हे सगळं शांततेत करायला जरा चांगलं वाटतं, पण आता बघा ना, एवढं लेट झालेलं आहे आणि आता केक खाऊन काय जेवण करणार आहोत आम्ही बाहेर. पण तरी पण मी आज चहा केला नव्हता, म्हटलं नको, आज चहा खूप जास्त हेवी होईल, म्हणून मग सगळ्यांना डिशमध्ये केक काढला, शांततेने बसून केक खाल्ला. आणि यांना काय तेवढा इंटरेस्ट नाही आहे जास्त, कारण त्यांचं आता ड्युटी करून आले ते थकून, रात्री घरी यायला पण उशीर झाला, परत उद्या सकाळी लवकर जायचं. त्याच्यामुळं त्यांनी आपलं आमच्या खुशीसाठी चालू आहे त्यांचं कसं बसं, बाकी काही नाही जास्त. आणि जेवायला पण जायचे बाहेर. जवळजवळ सगळाच केक फस्त करून टाकला ह्यांनी. आता बाहेर जाऊन जेवण काय करणार आहेत काय माहिती, अर्धा किलोचा. अरे वो खुशबू आंटी को देना है, रखो थोड़ा सा. नहीं देना, खाना है कि नहीं बाद में? बच्चे ने तो बहुत खा लिया है उसने, अब नहीं देना हमारा। अरे ऐसा नहीं होता बच्चा. वो ललिता आंटी भी बोल के गई थी, मैं कल सुबह में आऊंगी केक खाने. सगळ्या दुनियाला माहिती आहे, कुणी सांगितलं असं कसं म्हणतावर. इकडं पनीर चांगलं सेट झालेलं आहे, तूप बनवलं होतं तर पनीर पण काढलं, मग वजन वगैरे ठेवलं होतं, मस्त झालेले बघा. आणि तूप पण कडलेलं आहे चांगलं. आता त्याला थोडंसं आळून गेले, त्याला गरम करून परत डब्यात भरावं लागणार आहे. तर पनीर बघा किती छान झाले, एकदम मस्त झाले, आणि जास्त पण झाले ह्यावेळेस. तर पीसेस करून घेऊ आता ना. आजकाल कोणाच्या घरी जाऊन बसायला, कोणाला भेटायला वगैरे कोणाला वेळ नाही, आपल्या कामात सगळे बिझी राहतात. म्हणून मग काय होतं ना, असं व्लॉग बघून कोणाकोणाला वाटतं की काय हे आपलं लाईफस्टाईल शेअर करायची, दाखवायचं वगैरे. बघणारे खूप जास्त बघतात, कारण मग अशातून काय होतं, एकमेकींना काहीतरी गोष्टी शिकायला भेटतात, काहीतरी बघून. बघा ना, आता हेच रेसिपी मी दाखवलेली आहे याच्यामध्ये, म्हणजे व्लॉगमध्ये सगळं काही दाखवतो आपण, आणि एकमेकींचं बघूनच सगळ्या गोष्टी माहिती होतात. खूप सारं म्हणजे व्लॉगमध्ये पण फक्त व्लॉगच नसतो, तर खूप काही घेण्यासारख्या गोष्टी पण मी
नेहमी शेअर करत असते, जेणेकरून आपला व्हिडिओ कोणी टाईम काढून बघतं तर त्यांना पण काही 2 गोष्टी शिकायला भेटतील असं होतं. आणि एकमेकींचं बघून आपल्याला सगळ्या गोष्टी पण माहिती होतात. आता या पनीरची रेसिपी पण मी सांगितलेली आहे आपल्या चॅनलवरती, कोणाला जर बघायचं असेल तर प्रोफाईलवरती जाऊन चेक करा. बताए ना वे, बताए ना. हाँ? बिल्ली को मांजर को वास आ गई केक की, केक खाने आ गई. देखो मांजर जैसा ही पहनना है. देख कितनी बदमाश છે શું કે બદમાશ? ફ્રેન્ડને ભૂલી ગઈ. जो घरवाला याद करे છે जा આઈ પાછળવાળા બોલાય. નાલી એમને જ કામ હશે જા બેન. ના ના દેવ ટોયલેટ ગયો એમ. એવું તો બેન પાણી ભૂલી જાય તો શું કામની. बेन पानी ने याद किया था. તો ફોન હતો નંબર હતો तू गई थी तेरे घर वाले के साथ घूमने, तो काय को परेशान करूँ तुझे मैं. બસ फिर गाली देती मुझे और तू नहीं, तेरा घर वाला बोलता फिर ये तो छोड़ती भी नहीं हफ्ते में 1 दिन भी. मेरा घर वाला ऐसा नहीं है हाँ कि सब बोलता है. पता है, झूठ बोल के बुलाता है फिर. आजा. तेरी मम्मी का फोन आया है, फिर बोलता है तेरी मम्मी का फोन आया है, आजा. अभी भी अभी बैठा था तो सासू के खबर કે રે તો મમ્મી ફોન છે કે હશે એટલે ખાવા પડી ગઈ કે ખાલી काही काम मम्मीનું फोनच नव्हतं, एवढंच काम होतं. आता रेडी होऊन निघालो बाहेर जेवण करायला, कारण मुलांचं असतं जरा बाहेर वगैरे जाऊया बड्डेला थोडं, त्याच्यामुळं. आणि जरा थोडा मूड ऑफ आहे, कारण मी स्लीवलेस ड्रेस घातला होता आणि त्यांनी मला काढायला लावला, चांगला नाही दिसत, नको काढून टाक म्हणून थोडासा मूड ऑफ झालेला आहे. पण काय 1-2 वेळाच घालणार होते स्लीवलेस असं, पण रोज रोज थोडी ना घालते, पण त्यांना नाही आवडलं तर मग चेंज केला आणि मग निघालो. फायनली इथे या रेस्टॉरंटमध्ये येऊन पोहोचलो. आणि इकडे बघा ना, AC वाला सेक्शन पूर्ण फुल आहे आणि इकडं नॉन AC जागा आहे. यांना म्हटलं अगोदरच खूप लेट झालेले, नको आता वाट बघायला, नॉन AC बसूया, काही प्रॉब्लेम नाही. असं पण कुठे आता जास्त गरमी पण नाही आहे तेवढी, आणि रात्री असं पण थोडं फार म्हणजे बाहेर तरी थंडच वाटतं, म्हणून मग इकडे आलो आम्ही. आणि जेवायला पण काही स्टार्टर वगैरे अजिबात मागवलं नाही आम्ही, कारण ऑलरेडी केक वगैरे खाऊन पोट फुल होतं. म्हटलं अजून स्टार्टर बिर्टर घेतलं तर नंतर जेवण जाणार नाही, त्याच्यामुळं डायरेक्ट पंजाबी भाजी घेतली आणि तंदूरची रोटी घेतली. आणि नंतर म्हटलं दम बिर्याणी वगैरे काहीतरी घेऊया वेगळं असं. आणि असा आज झाला यांचा बड्डे. आणि मुलांना कसं बाहेर वगैरे खायला प्यायला भेटतं, त्याच्यामुळे त्यांना बड्डे वगैरे आवडतो. त्यांना असं वाटतं की दर महिन्याला बड्डे करावा, आणि साहजिक आहे मुलांना असं वाटणं, त्यांना थोडंसं एन्जॉय करायला भेटतं ना त्यानिमित्ताने. म्हणून चला भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये, तोपर्यंत सगळ्यांना बाय.